नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजचे जॉब अपडेट आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत जे आहे वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. तर मित्रांनो, यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारची पदे आहे, ज्यामध्ये लिपिक आहे, शिपाई आहे, वाहन चालक आहे. यामध्ये 250 रिक्त जागा ज्या आहे या लिपिक पदाच्या आहे. शिपाई पदाच्या 115 जागा आहे आणि वाहन चालक या पदाच्या 10 रिक्त जागा आहेत. यामध्ये लिपिक पदासाठी जर आपण पात्रता बघितली तर उमेदवार जो आहे हा कोणतीही डिग्री पास झालेला असला तर चालेल मित्रांनो. यामध्ये डिग्री लेवलला उमेदवाराला कमीत कमी 60% गुण असणे गरजेचं राहणार आहे. सोबतच MSCITची परीक्षा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. MSCIT नसेल तर 90 दिवसाच्या कालावधीचा संगणक रिलेटेड एखादा कोर्स कंप्लीट केला असला पाहिजे किंवा हायर एज्युकेशनमध्ये त्यांनी जे आहे कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट शिकलेला असला तरी देखील चालू शकतो. यामध्ये जर समजा तुमचं कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग झाले असेल किंवा डिप्लोमा झाला असेल तर त्यांच्यासाठी MSCITची अट लागू राहणार नाही. यानंतरचं दुसरं जे पद आहे शिपाईचं, यासाठी उमेदवार जो आहे हा इयत्ता 12वी पास असणे गरजेचं आहे. इयत्ता 12वीला उमेदवाराला किमान 60% गुण असणे गरजेचं आहे. यानंतर तिसरं पद आहे वाहन चालकचं. यासाठी सुद्धा उमेदवार इयत्ता 12वी पास असला पाहिजे 60% गुणासह. तसेच लाईट मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे. आता आपण वयोमर्यादेबद्दल जाणून घेऊया. तर मित्रांनो, उमेदवाराचं जे वय आहे हे लिपिक पदासाठी किमान 21 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये 30 नोव्हेंबर 2025 रोजी तुमचं जे वय आहे हे कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारे शिपाई पदासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी 19 वर्ष, जास्तीत जास्त 28 वर्ष असलं पाहिजे आणि वाहन चालक पदासाठी सुद्धा 19 ते 28 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये वयोमर्यादेमध्ये शिथिलता राहील की नाही याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती येथे दिलेली नाही. त्यामुळे जे एज लिमिट दिलेले आहे तेच यामध्ये आपण कन्सिडर करूया. यानंतर जे आहे तुम्हाला यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची जी लिंक आहे ही ॲक्टिव्ह करून देण्यात आली आहे. आज दिनांक 18 डिसेंबर रोजी ही लिंक ॲक्टिव्ह झालेली आहे आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने जे परीक्षा शुल्कासह जे तुम्हाला अर्ज भरायचे आहे याची जे लिंक आहे ही दिनांक 23 डिसेंबरपासून सुरू होईल. तर 23 डिसेंबरपासून तुम्हाला पूर्ण अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर जे काही यासाठीची परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने तुमची घेतली जाणार आहे. आता एक महत्त्वाची सूचना आहे मुद्दा क्रमांक 1 मध्ये, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे उमेदवार लातूर जिल्ह्यातील रहिवासी असतील त्यांच्यासाठी 70% जागा ज्या आहे या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे आणि उर्वरित फक्त 30% ज्या रिक्त जागा आहे या इतर जिल्ह्यातील उमेदवारांकरिता राहणार आहे. यामध्ये जे आहे लातूर जिल्ह्याबाहेरील जे काही पात्र उमेदवार जर त्यांना मिळाले नाही तर सर्व जागा ज्या आहे या लातूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येऊ शकतात. यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे अपलोड करणे गरजेचं राहणार आहे. तसेच तुमचा एक वोटिंग कार्डचा नंबर सुद्धा तिथे भरावा लागेल असं त्यांनी सांगितलं आहे. यासाठीची परीक्षा जी आहे TCS मार्फत राबवली जाणार असून TCS साठीची जी काही लिंक आहे याची ऑनलाईन अप्लायची ही लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीची जी लिंक आहे ही लवकरच ॲक्टिव्ह होईल आणि रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे ती त्यांनी ॲक्टिव्ह केलेली आहे. त्यामुळे जर सध्या अर्ज भरण्यास अडचण जात असेल तर तुम्ही दिनांक 23 डिसेंबरपासून सुद्धा अर्ज करण्यास सुरुवात करू शकता. 21 जानेवारीपर्यंत त्यांनी वेळ दिलेला आहे. मित्रांनो, या जाहिरातीमध्ये त्यांनी कुठेही परीक्षा शुल्काबाबत माहिती दिली नाही, परंतु TCS यामार्फत जी परीक्षा ही राबवण्यात येणार आहे त्यामुळे एक अंदाजित जे परीक्षा शुल्क आहे हे 1000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी राहू शकतं आणि उर्वरित राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क हे राहू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत ही सरळ सेवा पद्धतीने भरती निघालेली आहे. जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल, इलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. खाली डिस्क्रिप्शनला मी महत्त्वाची लिंक दिलेली आहे, त्यातून तुम्ही या संदर्भाची माहिती वाचू शकता. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.